महाराष्ट्रात देवेंद्रजी ज्या पद्धतीनं विकासाभिमुख राजकारण करतायत, जोडीला 100% भाजपची योजना सुप्तपणे कार्यान्वित करताना दिसत आहेत. रवी चव्हाणांच्या मदतीनं आता त्याला कुठे कुठे आक्रमक चेहराही दिला गेलाय. अशात जर राज्य प्रगतीपथावर जात असताना नॅचरली करप्ट पार्टी म्हणून हिणवल्या गेलेल्या लोकांना केंद्रातल्या नेत्यांनी एवढं डोक्यावर बसवलं तर हे राज्यात देवाभाऊंची डोकेदुखी वाढवणारं तर आहेच. पण प्रश्न देवेंद्रजींच्या कट्टर हिंदुत्ववादी आणि प्रखर राष्ट्रभक्त इमेजचा आहे. ज्या भंगारवाल्यानं भूखंड विक्रीतला पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून डी कंपनीच्या दहशतवादी घडवणाऱ्या फॅक्टरीजना पुरवला, देशविघातक कृतींसाठी तो पैसा वापरला गेला, त्या कलंकित व्यक्तीला सोबत घ्या, आम्हालाही सोबत घ्या, कडेवर घ्या, नंतर आम्ही कानात म्हणजे खांद्यावर बसवा, हे सांगितलं जातंय. एका सरपंचाच्या खुनाच्या कटाचा ठपका असलेला बडतर्फ मंत्री, पदफैली नेता संघाच्या मुशीत तयार झालेल्या एका केंद्रातल्या मुत्सद्दी भाजप नेत्याला भेटू दिला जातो, त्यालाही मंत्रिमंडळात पुन्हा घ्या असं सांगितलं जातं. हे राजकारण महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या मुळावर येणार असू शकतं. एकट्या देवेंद्रजींना जेरी सांडण्यासाठी काही मंडळींना दिल्लीतले, महाराष्ट्रातले, इकडचे तिकडचे असे कित्येक परजीवी सांभाळावे लागतात.